नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीचा संकलित मूल्यमापन चाचणी 2 या अंतर्गत होणाऱ्या 2023-24 मध्ये होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा गणित विषयाचा पेपर आपण आज अभ्यासणार आहोत। तरी सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, यामध्ये संकलित मूल्यमापन चाचणी 2 मध्ये आपल्याला एकूण 50 मार्काची चाचणी होणार आहे। या 50 पैकी 10 गुण जे आहेत ते तोंडी आणि प्रात्यक्षिकवर आधारित आहेत। 5 गुण प्रात्यक्षिकला आणि 5 गुण तोंडी प्रश्नांना दिलेले आहेत। यानंतर दुसरा विभाग आहे आपला लेखी विभागामध्ये जे प्रश्न अनिवार्य आहेत। पहा, लेखीमध्ये काही प्रश्न अनिवार्य आहेत। सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवायचे आहेत आणि बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे। तर पहा, प्रश्न 3पासून सुरुवात झालेली आहे लेखी चाचणीला। खाली दिलेली उदाहरणे सोडवा। इथे मोटरसायकलची किंमत अक्षरात लिहा असे विचारलेलं आहे। संख्या अंकात दिलेली आहे, ती किंमत अक्षरात लिहायची आहे। इथे अंकात अक्षरात लिहिलेली आहे। त्यानंतर 7,72,352 ही संख्या अंकात दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा हे दिलेलं आहे। याचं पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विस्तारित रूपावरून संख्या लिहा। विस्तारित रूपावरून संख्या लिहा म्हटल्यानंतर आपण इथे 9 लाख अधिक 80,000 अधिक 3,000 अधिक 500 अधिक 20 अधिक 1 यावरून आपण संख्या तयार केलेली आहे 9,83,521। या पुढचा प्रश्न आहे बेरीज करा। यामध्ये 5,87,208 अधिक 2,11,821 याची बेरीज आलेली आहे 7,99,029। वजाबाकी दिलेली आहे ई प्रश्नामध्ये 9,56,825 वजा 1,32,564 वजाबाकी करायची आहे। वजाबाकी आलेली आहे पहा इथे 8,24,261 रुपये। यानंतर पुढचा प्रश्न घेऊ। यानंतर गुणाकार करा। गुणाकार करामध्ये 6,357 गुणिले 25 आहे। 6,357 गुणिले 25चा गुणाकार आलेला आहे पहा 1,58,925। यानंतर भागाकार दिलेला आहे। भागाकार आहे 9,096 भागिले 16। तर येथे कृती केल्यानंतर पहा भागाकार आलेला आहे 568 आणि बाकी आलेली आहे 8। यानंतर पुढचा प्रश्न मदत निधीसाठी शाळेतील 375 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 30 रुपये रक्कम गोळा केली तर एकूण किती रक्कम गोळा झाली। पहा, 375 विद्यार्थ्यांनी 30 रुपये गोळा केलेले आहे। त्यामुळे आपण काय केलेलं आहे इथे गुणाकार केलेला आहे। 375 गुणिले 30 केले तर एकूण रक्कम गोळा झालेली आहे पहा 11,250 रुपये। यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4 आहे आपला। त्यातील उपप्रश्न खालील समीकरण सोडवा। पहिलं आहे समीकरण m/3 बरोबर 9। इथे कृती केलेली आहे तर याचं समीकरणाची उकल आलेली आहे 27, m बरोबर 27। त्यानंतर दुसरं समीकरण आहे p-4 बरोबर 25। इथे -4 आहे म्हणून आपण हे 4 घालवण्यासाठी त्यामध्ये 4 मिळवले म्हणजेच p-4 अधिक 4 आणि बरोबर 25 अधिक 4 बरोबर p बरोबर काय झालं आहे 29 म्हणून p बरोबर 29। पीची किंमत 29 आलेली आहे। यानंतर तिसरं समीकरण आहे आपलं 3 बरोबर x अधिक 3। इथे xची किंमत काढायची आहे म्हणून आपण काय करणार दोन्ही बाजूतून 3 वजा केले तर xची किंमत 0 मिळालेली आहे म्हणून x बरोबर 0। यानंतर पुढचा प्रश्न यातीलच उपप्रश्न खाली दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करून उकल शोधून लिहा। अमितने बाजारातून काही आंबे विकत घेतले, त्यातून प्रत्येक मित्राला 3 आंबे याप्रमाणे 9 मित्रांना आंबे वाटले। तेव्हा त्याच्याकडे 5 आंबे शिल्लक राहिले तर त्याने बाजारातून किती आंबे विकत घेतले होते। पहा, इथे एक समीकरण दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला समीकरण तयार करायचं आहे आणि त्या समीकरणाची उकल शोधायची आहे। समजा अमितने x आंबे आणले म्हणून आपण काय केलं x - 9 गुणिले 3 बरोबर 5।
9 आणि 3चा गुणाकार केल्यानंतर 27 आले, म्हणून x वजा 27 बरोबर 5. आता वजा 27 आहे म्हणून आपण काय केलं, दोन्ही बाजूमध्ये एक्सची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूमध्ये 27 मिळवले, म्हणून x बरोबर 32 आले. 27 अधिक 5 32 झाले, म्हणून अमितने बाजारातून 32 आंबे विकत आणले होते. यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला 5वा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 1/2 म्हणजे किती टक्के? अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. इथे पहा 1/2 म्हणजे सरळ 50% होतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. यानंतर ब उपप्रश्न. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. 40 मणी आणि 90 मणी. 40 मण्याचे 90 मण्याशी असलेले गुणोत्तर काढत असताना पहा इथे संक्षिप्त रूपामध्ये 4/9 0 कटले आणि 4/9 म्हणजेच 4×9 हे आपलं गुणोत्तर आलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा याच्यातलाच. 30 मिनिटे आणि 2 तास यांचं गुणोत्तर काढायचं आहे. तर 2 तास म्हणजे 120 मिनटं होतात. 30 मिनिटाचं 120 मिनिटाशी असलेलं गुणोत्तर काढत असताना 30/120 होतं. 30×120 म्हणून 1/4 हे काय आहे आपलं याचं समीकरणाचं गुणोत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. मेरीचे वय 10 वर्ष आहे. तिच्या वडिलांचे वय 44 वर्ष असून तिचे आई वडिलांपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर मेरीच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढा. पहा मेरीचे वय 10 वर्ष आहे, वडिलांचे वय 44 वर्ष आहे आणि आईचे वय जे आहे ते वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे 44मधून 4 वजा केले तर 40 मिळतं. आता मेरीच्या वयाचं आईच्या वयाशी असलेलं गुणोत्तर काढत असताना आपण काय करणार आहोत, इथे गुणोत्तरामध्ये मांडणी करून घेतली. मेरीचे वय छेद आईचे वय बरोबर 10/40 बरोबर 1/4 म्हणून 1/4 हे काय झालेलं आहे, मेरीचं तिच्या आईच्या वयाशी असलेलं गुणोत्तर निघालेलं आहे. यानंतर प्रश्न 6वा दिलेला आहे. पहा यामध्ये काही उपप्रश्न आहेत. दुकानदाराने एक मोबाईल 8,400 रुपयास खरेदी करून ग्राहकाला 9,750 रुपयास विकला, तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती रुपये? पहा या व्यवहारामध्ये खरेदी किंमत 8,400 आहे आणि विक्री किंमत 9,750 आहे. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही जास्त आहे, म्हणून या व्यवहारामध्ये त्याला नफा झालेला आहे. नफ्याचं सूत्र लिहिलं आहे आपण इथे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. 9,750 वजा 8,400 वजा केल्यानंतर उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 1,350. म्हणून यामध्ये दुकानदाराला 350 रुपये हा नफा झालेला आहे. त्यानंतर सोनम व सुजयने 1200 रुपयांना राख्या विकून 400 रुपये नफा मिळवला, तर त्यांना किती टक्के नफा मिळवला हे शोधण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची. यामध्ये 1200 रुपयांना राख्या विकलेल्या आहेत, म्हणजेच राख्यांची विक्री किंमत 1200 रुपये म्हणून पहिल्या चौकटीमध्ये 1200 रुपये आलेले आहे. मिळवलेला नफा 400 रुपये. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. मग खरेदी किंमत काढण्यासाठी 1200मधून 400 वजा केले तर 800 रुपये हे काय झालेले आहे खरेदी किंमत. मग शेकडा नफा काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, तिथं शेकडा नफा भागिले 100 बरोबर 400 भागिले 800. कारण खरेदी किमतीवर 400 रुपये नफा झालेला आहे म्हणून दोघांचं गुणोत्तर घेतलेलं आहे. मग शेकडा नफा बरोबर 400/800 गुणिले 100 शेकडा नफा 50%. म्हणून या व्यवहारामध्ये त्यांना 50% शेकडा नफा झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. शब्बीरच्या वडिलांनी 5,000 रुपयाची केळी खरेदी केली. अचानक खूप पाऊस आल्याने थोडी केळी भिजली व खराब झाली. उरलेली चांगली केळी विकून त्यांना 3,500 रुपये मिळाले, तर त्यांना शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? पहा यामध्ये 5,000 रुपये ही केळीची खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत ही 3,500 रुपये आहे. म्हणजेच यामध्ये खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे, म्हणून इथे नक्कीच तोटा झालेला आहे. म्हणून आपण तोट्याचं सूत्र लिहिले. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. खरेदी किंमत 5,000 आहे वजा विक्री किंमत 3500 म्हणून आपला तोटा किती झालेला आहे या व्यवहारामध्ये 1500 रुपये तोटा झालेला आहे. आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा काढण्यासाठी आपण शेकडा तोटा भागिले 100 बरोबर 1500 भागिले
5000 असं गुणोत्तर मांडून घेतल्याने शेकडा तोटा बरोबर कॅल्क्युलेशन केल्यानंतर, क्रिया केल्यानंतर आपल्याला तोटा 30% झालेला आहे. या व्यवहारामध्ये शब्बीरच्या वडिलांना 30% तोटा झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. 7वा प्रश्न. बचत खात्यातून व्यवहार काढण्यासाठी खातेदारास बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 सुविधा लिहा. पहा, बँकेकडून आपल्याला खातेदाराला वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी. तर त्यासाठी पासबुक आहे, ATM कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, तसेच चेकबुक आहे. बऱ्याच सुविधा पुरवल्या जातात. त्यापैकी तुम्ही कोणत्याही 2 लिहू शकता. इथे मी पहा पासबुक आणि ATM कार्ड लिहिलेलं आहे. त्यानंतर ब प्रश्न आहे यामधलाच 6व्यामधला ब प्रश्न आहे. विभूतीने 15,000 रुपये दर साल दर शेकडा 7 दराने 1 वर्षासाठी बँकेत ठेवले तर 1 वर्षानंतर तिला एकूण किती रुपये मिळतील. इथे आपल्याला व्याज काढायचं आहे, रास काढायची आहे. रास काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला व्याज काढावं लागेल. म्हणून आपण व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 हे सूत्र ठेवलेलं आहे. आता सूत्रामध्ये किमती ठेवून आपल्याला व्याज मिळालेलं आहे 1050 रुपये. मग रास काढायची आहे आपल्याला 1 वर्षानंतर तिला एकूण किती रुपये मिळतात हे काढायचं आहे. म्हणून रास बरोबर मुद्दल अधिक व्याज बरोबर 15,000 मुद्दल आहे अधिक 1050 रुपये व्याज आहे. एकूण रास जी झालेली आहे ती 16,050 रुपये, म्हणजेच तिला 1 वर्षानंतर 16,050 रुपये मिळतील. यानंतर क प्रश्न 8वा आहे. पहा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. चौरस चौकोन PQRS चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे पहा चौकोन दिलेला आहे, त्या चौकोनाचं निरीक्षण करायचं आहे. PQRS हा एक चौकोन दिलेला आहे, त्यामध्ये 2 कर्ण काढलेले आहेत. तर चौकोनाच्या कर्णाची नावे लिहा विचारलेलं आहे. आता कर्ण पहा, हा कर्ण आहे. SQ लिहा किंवा QS किंवा PR किंवा RP हे 2 काय आहेत, कर्ण आहे. म्हणून इथं काय लिहिलं मी PR आणि QS हे 2 कर्णाची नावे लिहिलेली आहे. त्यानंतर सम्मुख कोणाच्या जोड्या लिहायच्या आहेत. सम्मुख कोणाच्या जोड्या लिहायच्या आहेत. पहा, कोण एसच्या सम्मुखचा कोण कोणता आहे, क्यू आहे. आणि पीच्या सम्मुख कोण कोणता आहे, पीच्या सम्मुख आहे आर. म्हणून PSR व PQR हे 2 काय आहेत, सम्मुख कोण आहेत. तसेच QPS किंवा SPQ आणि SRQ हे 2 काय आहेत, सम्मुख कोणाच्या जोड्या आहेत. म्हणून इथे मी लिहिलेलं आहे पहा. त्यानंतर ब प्रश्न आहे. चौकोनाच्या 4ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते. तर अचूक पर्यायाचा क्रमांक आपल्याला चौकटीत लिहायचा आहे. तर याचं 4ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश असते. म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न 9वा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. यामध्ये इष्टिकाचितीच्या कडांची एकूण संख्या दर्शवणाऱ्या अचूक पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. पहा, एकूण कडा किती आहेत, तर एकूण कडा पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अशा 12 कडा आहेत याला. म्हणून आपण इथे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 लिहिलेला आहे. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न. यानंतर खालील प्रत्येक त्रिमितीय आकृतीचे पृष्ठे आणि शिरोबिंदूंची संख्या लिहून सारणी पूर्ण करायची आहे. आकार घन आहे, घनाला 6 पृष्ठे असतात आणि 8 शिरोबिंदू असतात. ही चौकोनी सूची आहे. चौकोनी सूचीला पहा 1 2 3 4 आणि हा एक खालचा 5 पृष्ठे आहेत आणि 5 शिरोबिंदू आहेत. 1 2 3 4 5 असे 5 शिरोबिंदू आणि 5 पृष्ठे आहेत. अशा प्रकारे आपला इयत्ता 6वीचा जो संकलित मूल्यमापन चाचणीचा क्वेश्चन पेपर होता तो आपण सोडून बघितलेला आहे. इथे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.